नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. कर्नाटक लोकसेवा आयोगाकडून गॅझेटेड प्रोबेशनर ग्रुप ए आणि बी पदासाठी परीक्षेच्या दरम्यान काही तांत्रिक बिघाडामुळे मंगळवारी पहिल्या सत्रात सकाळी 10 वाजता परीक्षा होऊ शकली नाही. त्यामुळे शहरात केंद्रावर परीक्षार्थींमध्ये गोंधळ उडाला. घटना घडताच तातडीने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केंद्र ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. झालेल्या घटनेची माहिती घेऊन अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. तांत्रिक अडचण दुरुस्त करून 15 मिनिट उशिराने परीक्षा घेण्यात आली. परीक्षार्थींना याचा फटका बसणार नाही याची खबरदारी घेण्यात येईल व झालेल्या दीर्घाईमुळे त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. यापुढील सर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच सुरळीत पार पडतील अशी ग्वाही त्यांनी दिली. तुरुंगातून फोन करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी व कोट्यवधींची खंडणी मागणारा कैदी अख्तर पाशा याला सोमवारी रात्री नागपूरहून विमानाद्वारे बेळगाव विमानतळावरून हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर अख्तर पाशा आणि जयेश पुजारी या दोघांना नागपूर पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तात पोलीस आणि सांब्रा विमानतळावरून हिंडलगा जेलकडे त्याला नेण्यात आले. कोलकातामधील आरजी कार बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉयची पॉलिग्राफ टेस्ट झाली आहे. त्यात त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे. बलात्कार केल्यानंतर ट्रेनी डॉक्टरची हत्या केल्याचं संजयने पॉलिग्राफ टेस्टमध्ये सांगितलं आहे. या टेस्टमधून बरीच धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. आरजी कार रुग्णालयात डॉक्टर तरुणीवर बलात्कार करण्याआधी संजय रॉय त्या रात्री रेड लाईट एरियामध्ये गेला होता. तिथून परतत असताना त्याने रस्त्यात एका तरुणीची छेड काढली. त्यानंतर प्रेयसीकडे न्यूड फोटोंची मागणी केली. पॉलिग्राफ टेस्टमध्ये रॉयने ही माहिती दिल्याचं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे. पोलीस कोठडी असतानाही संजय रॉयनं बलात्कार आणि हत्येचा गुन्हा स्वीकारला आहे. आता पॉलिग्राफ टेस्टमुळे त्याच्या कबुलीवर शिक्कामोर्तब झाला आहे. बेळगाव आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ म्हणजेच इस्कॉनच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा उत्साहाने पार पडला. श्री श्री गोकुलानंद मंदिरात विविध कार्यक्रम संपन्न झाले. सोमवारी मध्यरात्री जन्माष्टमी उत्सवाची सांगता इस्कॉनचे अध्यक्ष भक्ती रसामृत स्वामी महाराज यांच्या जन्माष्टमीवरील व्याख्यानाने झाली. तर मंगळवारी संस्थापक श्रील प्रभुपाद यांचा जन्मदिन व्यासपूजा म्हणून साजरा करण्यात आला. प्रभुपादांची मूर्ती अतिशय सुंदररित्या फुलांनी सजवलेल्या व्यासपीठावर मांडण्यात आली होती. त्यानंतर नंदन प्रभू, संकर्षण प्रभू, मदन गोविंद प्रभू, विनोद गोपाल प्रभू, नागेंद्र दास, सखी गौरांगी माताजी आदींनी श्री प्रभुपाद यांच्याबद्दल गुणगौरव केले. त्यानंतर अभिषेक घालण्यात आले. नंतर भक्तिरसामृत स्वामी महाराज यांचे श्रील प्रभुपाद यांच्या जीवनावर व्याख्यान झाले. प्रभुपाद यांनी इस्कॉनची स्थापना करून हिंदू धर्माची पताका जगभर पोहोचवण्याचे आणि कृष्ण भक्ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. त्यांचे हे कार्य अनंत काळापर्यंत सदैव स्मरणात राहील असे ते म्हणाले. सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. अशा प्रकारे जन्माष्टमी उत्सवाची सांगता झाली. चित्रदुर्ग येथील रेणुकास्वामी हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या अभिनेता दर्शनची बेळ्ळारी तुरुंगात बदली करण्याचा निर्णय पोलीस विभागाने घेतला आहे असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. ते आज मंगळवारी बेंगळूरमध्ये माध्यमांशी बोलत होते. हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात असलेला अभिनेता दर्शनला तुरुंगात विशेष सुविधा दिल्याच्या आरोपावरून आतापर्यंत 9 जणांना यापूर्वीच निलंबित करण्यात आलं आहे. या प्रकरणाच्या संदर्भात चौकशी करण्यात आली असून अहवालाच्या आधारे आणखी दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात येईल असे ते म्हणाले. कमी कालावधीत आकर्षक परतावा लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे अनमोल आर्थिक ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% परतावा, तेही फक्त 13 महिन्यांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. आज मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या नगर परिषदेच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार शांता गोपाल गोकाक यांची नगराध्यक्षपदी तर गंगव्वा हनुमंत बेळगली यांची उपनगराध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. मुगळखोड नगर परिषदेत एकूण 23 नगरसेवक असून त्यात भाजपचे 13, काँग्रेसचे 4 तर 7 अपक्ष निवडून आले होते.
नगराध्यक्ष पदाकरिता मागासवर्गीय ए महिला तर उपनगराध्यक्षकरिता सामान्य महिला हे आरक्षण आले होते. सकाळी नगर परिषदेच्या कार्यालयात 11 वाजता निवडणूक प्रक्रियेस प्रारंभ झाला. भाजपचे 13 व 1 अपक्ष नगरसेवक यांनी माजी आमदार पी. राजू यांच्या नेतृत्वात दोन्ही पदाकरिता नामांकन दाखल केले. निवड बिनविरोध जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी फटाके आणि गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी हारुगेरी पोलीस उपनिरीक्षक माळप्पा पुजारी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह चोख बंदोबस्त ठेवला होता. बेळगाव शहरातील चव्हाट गल्ली आरटीओ सर्कल जवळील श्री व्यंकटेश मंदिर येथे सार्वजनिक श्री गोकुळ अष्टमी उत्सव मंडळातर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमीसह दहीहंडी कार्यक्रम अपूर्व उत्साहात भक्तिभावाने साजरा करण्यात आला. चव्हाट गल्ली आरटीओ सर्कल जवळील श्री व्यंकटेश मंदिर कमिटी आणि सार्वजनिक श्री गोकुळाष्टमी उत्सव मंडळ काल सोमवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यासाठी श्री व्यंकटेश मंदिराची फुलांनी विशेष सजावट करण्यात आली होती. श्री गोकुळ अष्टमीनिमित्त या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांसह दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचा आनंद लुटण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. दहीहंडी कार्यक्रमात भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. सार्वजनिक शिक्षण खाते आणि क्रीडा विभागातर्फे घेण्यात आलेल्या मच्छे विभागीय क्रीडा महोत्सवाचे सर्वसाधारण जेतेपद पटकावत मराठा मंडळ खादरवाडी शाळेने घवघवीत यश संपादन केलं आहे. मच्छे विभागीय क्रीडा महोत्सव नुकताच KSRP व डिव्हाइन मर्सी मैदानावर उत्साहात पार पडला. या क्रीडा महोत्सवात मराठा मंडळ खादरवाडी शाळेचे क्रीडापटूंनी सांघिक आणि वैयक्तिकरित्या बहुमोल कामगिरी करून यश संपादन केलं आहे. दरम्यान या स्पर्धेत कुस्ती, योगा, जुडो, कबड्डी, लांब उडी, उंच उडी, धावणे, चेस, व्हॉलीबॉल, खो खो, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, पोहणे अशा विविध अनेक स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये यश मिळवल्यानं त्या सर्वांचे सर्वत्र कौतुक होत असून विजेत्यांची तालुका पातळीवर निवड झाली आहे. या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक व आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू पैलवान अतुल शिरोळे व मनोज बिर्जे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन मिळाले असून संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू व मुख्याध्यापिका वनश्री नायर यांचे प्रोत्साहन लाभत आहे. राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला ही मनाला वेदना देणारी आणि दुःख देणारी घटना आहे. महाराज आम्हा सर्वांचे दैवत आहेत. यातील जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करा आणि किल्ले राजकोट येथे लवकरच पुन्हा महाराजांचा भव्य दिव्य पुतळा उभारावा अशी मागणी बेळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष ज्योतिबा चव्हाण पाटील, भांतेश कोळुचे, भारती खांडे, अल्ताफ सनदी आदी उपस्थित होते. मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून जवळपास 50,000 रुपयांचं नुकसान झाल्याची घटना काल रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास नार्वेकर गल्ली शहापूर येथे घडली. मुसळधार पावसामुळे नार्वेकर गल्ली शहापूर येथील बोंगाळे बंधूंच्या घर नंबर 769 या घराच्या समोरील दिवाणखान्याची एका बाजूची भिंत काल सोमवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळली. सदर घटना घडली त्यावेळी सुदैवाने बोंगाळे कुटुंबीय घराच्या आतील बाजूस असल्यामुळे अनर्थ टळला. भिंत कोसळल्याने बोंगाळे बंधूंचे जवळपास 50,000 रुपयांचे नुकसान झाले आहे. उज्ज्वल भविष्याच्या गुंतवणुकीची सुरुवात लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे. मान्सून ठेव योजना जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 500 दिवसांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. राज्यातील 88 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामध्ये बेळगाव शहर व जिल्ह्यातील काही अधिकाऱ्यांचा समावेश असून सोमवारी सायंकाळी सरकारने बदल्यांचा आदेश जारी केला आहे. खडेबाजारचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर यांची महिला पोलीस ठाण्याचे निरीक्षक म्हणून बदली झाली आहे, तर पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस निरीक्षक जावेद मुशाफरी यांची यमकनमर्डी पोलीस निरीक्षकपदी वर्णी लागली आहे. रायबागच्या पोलीस निरीक्षकपदी बाळाप्पा मंटूर यांची नियुक्ती झाली असून निवडणुकीच्या काळामध्ये काकती पोलीस स्थानकात रुजू झालेले उमेश एम यांची बदली झाली आहे.
मलप्रभा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसाचा विचार करता धरणाची पूर्ण पातळी 2079.50 फुटांच्या तुलनेत 2078.10 फुटांवर पोहोचली आहे. मलप्रभा धरणात सध्याची आवक 10,000 क्युसेक आहे. धरणाची पातळी राखण्यासाठी मलप्रभा धरणातून पाणी सोडण्यात वाढ करण्यात येणार आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून आज दिनांक 27 रोजी सायंकाळी 6 वाजता 10,000 क्युसेकवरून 15,000 क्युसेक पर्यंत विसर्ग वाढवण्यात आलाय. दरम्यान प्रशासनाच्या वतीने मलप्रभा धरण काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. वर्षानुवर्षे प्रलंबित असणाऱ्या सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारने वेळकाढूपणाचे धोरण अवलंबल्याने गेल्या 68 वर्षांपासून सीमावासीय तिष्ठत राहिले आहेत. सीमावासियांनी गेल्या 68 वर्षांपासून सीमा लढ्याची धग तेवती ठेवली असून महाराष्ट्राकडे आ वासून पाहणाऱ्या सीमावासियांची आजवर महाराष्ट्राने निराशाच केली आहे. आज मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक पार पडली. माजी आमदार मनोहर केणेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत महाराष्ट्र सरकारच्या सीमाप्रश्नी होत असलेल्या दुर्लक्षाबाबत चर्चा करून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अन्यथा मुख्यमंत्री व समन्वयक मंत्र्यांच्या निवासस्थानी लवकरच धरणे आंदोलन करणार आहेत. लोककल्प फाउंडेशन व केएलई आयुर्वेदिक हॉस्पिटल यांच्या सहकार्याने खानापूर तालुक्यातील हप्पनट्टी गावामध्ये मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. यावेळी वजन, रक्तदाब व आरबीएस यांची विनामूल्य तपासणी करण्यात आली. 62हून अधिक जणांनी शिबिराचा लाभ घेतला. याप्रसंगी लोककल्पचे प्रसाद असुकर, स्वयंसेवक संतोष कदम तसेच आयुर्वेदिक डॉक्टर श्रीचंद, डॉक्टर आदित्य, डॉक्टर प्रणय पवार व पीआरओ श्रीधर उपस्थित होते. जांबोटी खानापूर राज्य महामार्गाची पार दुर्दशा झाली असून या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झाल्याने खराब रस्त्यामुळे वाहनधारकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.